लॉसच्या भीतीमुळे आज माझ्याकडून मार्केटमधील एक खूप मोठी रॅली मिस झाली. ₹10,000च्या कॅपिटलला पुढील 30 दिवसामध्ये किती वाढू शकतो? आज आहे डे 14. मार्केट आज तब्बल 150 पॉइंट गॅप डाऊन ओपन झालं. ओपनिंग नंतर प्राइसने वर जाऊन एक मिटिगेशन ब्लॉकला टॅप करून तिथून थेट खाली येत डे लोची लिक्विडिटी ग्रॅब केली. लिक्विडिटी घेताच मार्केटने खालून पुन्हा एक जोरदार रिव्हर्सल दाखवलं. त्यानंतर मी वर जाऊन 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मार्केट अॅनालाइज केला आणि फिबोनाची टूल लावून 50% एरिया मार्क केला. तिथे प्रॉपर रिजेक्शनची वाट पाहत होतो. मार्केट अगदी तिथूनच रिव्हर्स झालं. रिव्हर्स कन्फर्म होताच मी तिथं एक पुट ऑप्शनची एंट्री मारली. पण एंट्री घेताच माझ्या लक्षात आलं की स्टॉप लॉस तब्बल 15 पॉईंटचा होत आहे. एवढा मोठा स्टॉप लॉस घेण्याची भीती वाटल्यामुळे मी जास्त वेळ न थांबता तिथंच ट्रेडमधून एक्झिट झालो आणि ₹481 छोटा प्रॉफिट बुक केला. पण खरी गंमत पुढे झाली. मी एक्झिट करताच मार्केट रिव्हर्स होऊन अगदी आमच्या एंट्री पॉईंट्सवर गेलं आणि तिथूनच एक प्रचंड मोठी डाऊन रॅली दिली, जी लॉसच्या भीतीमुळे माझ्याकडून पूर्णपणे मिस झाली. असो, प्रॉफिटमुळे आज आमचे कॅपिटल 11,614 वरून 12,095 वर आले आहे. आजची शिकवण हीच आहे की ट्रेडिंगमध्ये स्वतःच्या स्टॉप लॉस आणि सेटअपवर विश्वास ठेवायला हवा. अशाच रिअल ट्रेडिंग प्रवासासाठी आताच लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा.